रेकॉर्डिंग चालू होते हा रेकॉर्डिंग चालू आहे. सो बघा आपण बघतो की अर्थ हे स्वतःभोवती रोटेट करत आहे, बरोबर आहे. अर्थ स्वतःभोवती म्हणजे अर्थ स्वतःभोवती पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे की नाही फिरत आहे? तर त्याचं उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे. तर त्या फिरण्या कारणामुळे काय होतं माहितीये का? त्या फिरण्या कारणामुळे आपण बघतोय की जी हवा, ओके, जी हवा, थांबा 2 मिनिटं. तर आपण त्या ह्याच्याकडे जाऊया. कोणाकडून त्या ह्याच्याकडे जाऊया. नीट बघा, मराठी मीडियम दोन्ही दोघं जण बघा, की बघा उत्तर ध्रुवातील वारे कसे येतात ते बघा. उत्तर ध्रुवाच्या वाऱ्याची दिशा बघा. उत्तर ध्रुवाच्या वाऱ्याची दिशा हे अशा प्रकारचे ते कुठे येत आहे? खाली येत आहे. बरोबर. तर कशामुळे येत आहे बघा. जेव्हा आपली अर्थ ही गोल, 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 गोल फिरते बघा. बॉल जेव्हा गोल, 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 गोल आपली अर्थ जेव्हा गोल, गोल फिरते, तेव्हा काय होतं? इथली जी हवा आहे, जी इथे येणारी असते, ती म्हणजे खाली येणारी ती बाहेर फेकली जाते. ओके. आणि बेसिकली ती फ्रिक्शनमुळे म्हणजे घर्षणामुळे ती कशी होते बरं? थोडीशी गरम होते आणि जेणेकरून आपल्याला इथे कमी दाबाचा पट्टा दिसतो, अशा प्रकारे आपण बोलू शकतो. तर बघा पुन्हा एकदा आपण रीड करूया. पुन्हा एकदा आपण रीड करूया, की बघा ध्रुवीकडील प्रदेशात कमी अ, अ, म्हणजे प्रदेशात आपण बघूया. ध्रुवीकडील प्रदेशात क्षेत्र कमी होत जाते आणि त्यांच्या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेच्या कमी घर्षणामुळे ते माझं रॉंग झालं. तसेच परिवलनाच्या गतीमुळे या बाहेरील हवा बाहेर फेकली जाऊन तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तर तिथे कमी दाबाचा पट्टा कसा काय निर्माण होतो? की बघा तिथे ऑलरेडी इथं बघा एरिया किती आहे? एरिया म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वी ही छोटी आहे. म्हणजे त्या ठिकाणी जमीन पण कशी असेल? जमीन सुद्धा कमी असेल. जेव्हा आपली अर्थ रोटेट करते म्हणजे फिरते, तेव्हा काय होतं? इथली जी हवा आहे, इथली हवा ती बेसिकली अशी बाहेर फेकली जाते. बाहेर फेकली जाते म्हणजे कशी फेकली जाते बरं? ते तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा. बाहेर फेकली जाते म्हणजे कशी? ती या पोर्शनला जास्तीत जास्त फेकली जाते. बघा म्हणून या ठिकाणी एरोज आपल्याला एरो सगळ्यांना दिसतोय या ठिकाणी? इथे इथे एरोज आपल्याला या हा सर. हां, राइट. या पट्ट्यांकडे फेकताना या पट्ट्यांकडे आलेले जास्त दिसतात. तर काय येतात? तर बघा, पुन्हा एकदा मी सांगतो, पुन्हा एकदा लक्ष द्या. द अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड अवरसेल्फ ऑर इटसेल्फ म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे. तर व्हॉट हॅपन्ड? ड्यू टू द लोअर एरिया लोअर एरिया म्हणजेच कसा? या ठिकाणी एरिया म्हणजे हे बघा, इथं अर्थ कशी आहे? छोटी आहे. म्हणजे इथला एरिया कसा असेल? छोटासा भाग असेल. तर त्या छोटासा भाग म्हणून हवा ही काय होते? जेव्हा स्वतःभोवती फिरताना बाहेर फेकली जाते आणि ती फेकून कुठे येते बरं? तर 65 ते 55 डिग्री या एरियामध्ये येते आणि त्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि निर्माण का होतं बरं? त्याच्यामागे पण अजून एक रिझन आहे, की इथे फ्रिक्शन आहे. फ्रिक्शन कसं होतं बरं? जे फ्रिक्शन म्हणजे जे घर्षण आहे, एरिया कमी असल्यामुळे इथे घर्षण हे कमी होतं आणि घर्षण कमी झाल्यामुळे ती हवा कशी जाते? हळू थोडी वरती जाऊन तिथे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण करते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी. कारण इथं बघा, इथं कसं इथं आपले सनरेज पण पडतात की नाही पडत? मला सांगा बरं. कोण सांगेल? हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. हां, सी. आता या ठिकाणी मी काय विचारतो, या ठिकाणी सनरेज पडतात की नाही पडत मला ते सांगा. काय सर? या ठिकाणी म्हणजे उत्तर ध्रुवीय कमी दाबाच्या म्हणजे सब पोलार द लोअर प्रेशर बेल्ट या ठिकाणी या पोर्शनला सनरेज पोहोचतात ना, बरोबर? तर या ठिकाणी सनरेज पोहोचतात, राइट? परंतु इथे पोहोचतात का? तर उत्तर आहे नो. तर एक लॉजिकली तुम्ही लक्षात ठेवा, की या ठिकाणी सनरेज पोहोचल्या कारणाने प्लस प्लस तिकडे येणारी हवा ही उत्तर ध्रुवाकडून म्हणजे पोलार रिजन कडून येणारी हवा कमी घर्षणामुळे जी हवा आपल्याकडे येते ती तिथे जास्त येते, परंतु तिथला टेम्परेचर हा जरा जास्त असल्या कारणाने उत्तर ध्रुवीय कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तो म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो, पुन्हा एकदा जरा बघा, की इकडे अर्थ ही गोल स्वतःभोवती फिरत आहे, ठीक आहे?
अर्थ स्वतःभोवती गोल फिरत आहे. इथं एरिया कसा आहे बरं? एरिया हा छोटासा आहे. या ठिकाणी या ठिकाणी एरिया हा छोटासा आहे आणि त्यामुळे काय होतं बरं? त्यामुळे असं होतं, की तिथली हवा ही बाहेर फेकली जाते आणि बाहेर फेकल्या जाण्या कारणामुळे हा एक रिझन आपण बघू शकतो आणि प्लस इकडे सूर्याचे किरण पोहोचतात ओके पोहोचतात आपण बोलू शकतो. पण काही का प्रमाणात असो, पण तिथे पोहोचतात. त्या ठिकाणी त्यामुळे तिथे जो तापमान आहे हा बऱ्यापैकी असतो. हा एक आपण एक रिझन लिहू शकतो. दुसरं रिझन बघितला. ते एक रिझन झालं. ते एक रिझन झालं. या रिझनामुळे आपण बोलू शकतो, की ह्या 2 रिझनामुळे उत्तर ध्रुवीय किंवा या पट्ट्यामध्ये म्हणजे 65 ते 55 या पट्ट्यामध्ये कमी दाबेचा पट्टा म्हणजे लोअर प्रेशर बेल्ट निर्माण होतो. सो आता आपण बघणार आहोत, की ध्रुवातील जास्त दाबेचा पट्टा कसा निर्माण होतो, राइट? नाऊ वी आर लुकिंग ॲट द पोलर हाय प्रेशर बेल्ट. In the both polar region, the temperature is below the 0°C throughout the year. Hence, here the air is cold. As a result, the high pressure belt is formed, and these are called the polar high pressure belt. They generally occupy the area between the 80° to 90° parallel in the both hemisphere. The duration and the intensity of the sunrise varies during a particular periods of the year and both of the hemisphere. As a result, the location of the temperature zones and the pressure belt depending on the sun heat also vary also vary. This changes is of the order of 0° to 7° towards the north in Uttarayan and 5° to 7 to south in Dakshinan. This is called the occasional of pressure belt. ओके. सो हे त्यांनी आपल्याला काय सांगितलं ते आपण बघूया. तर आपण बघा लेट्स गो फॉर दिस. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वर्षभर आपण आता पोलार रिजन्सची बात करतो. पोलार रिजन्स म्हणजे काय? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हा जे पॉइंट्स असतात त्याबद्दल आपण बोलत आहोत. उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवामध्ये काय होतं? ओके, हा पॉइंट आणि ह्या पॉइंट बद्दल आपण बोलत आहोत. तर या पॉइंट मध्ये दोघांमध्ये बहुतांश होतं काय बघा. या ठिकाणी सनराइज पोहोचतात का? तर उत्तर नाही. बरोबर. सनराइज पोहोचतात का? नाही. तर तिथं टेम्परेचर पण कसं असतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथं शून्याहून 0° पेक्षा कमी टेम्परेचर असतो, राइट? किंवा 0° असतो किंवा 0° पेक्षा कमी टेम्परेचर असतो. तर 0° पेक्षा कमी टेम्परेचर असतं म्हणजे इथे एअर प्रेशर हा ऑटोमॅटिकली हाय असतो. तर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की टेम्परेचर कमी तर प्रेशर जास्त हाय. बघा इथं आपण लिहिलेलं आहे ऑलरेडी. सो दिस इज द सेम थिंग की या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सनरेज हे कमी पोहोचतात. कमी पोहोचल्या कारणाने काय होतं तिथल्या वातावरणामध्ये टेम्परेचर हा कमी असतो. म्हणजे तिथं गरमी आहे का? तर उत्तर आहे नाही. त्यामुळे तिथला जो टेम्परेचर आहे तो किती असतो टेम्परेचर? 0°C. तो 0°C असतो किंवा त्याच्याहून कमी म्हणजे बहुतांश टाइम तो 0°C कमीच असतो. ओके. तर या कारणामुळे इथे काय निर्माण होतं तर पोलार हाय प्रेशर बेल्ट. आता हा एक रिझन झाला. परंतु कधी-कधी बघा, कधी-कधी आपण बोलू शकतो कधी-कधी कोणत्या ना कोणत्या पार्टमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या रिजनमध्ये रिजन्स म्हणजेच पार्ट आपण बोलू शकतो. कोणत्या ना कोणत्या एरियामध्ये किंवा आता समजा कोणत्या ना कोणत्या एरियामध्ये पोलार रिजन्समध्ये म्हणजे ध्रुवीय क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे सूर्यप्रकाश हा पोहोचत असतो. त्या कारणामुळे त्याच्यामुळे काय निर्माण होतं बरं? त्याच्यामुळे आपण बघू शकतो ओकेजनरीज म्हणजेच थांबा मी शब्द बघतो त्याला. ओकेजनरीज म्हणजेच आपण तिकडे बघू शकतो ओके आंदोलन असे म्हणून ओळखले जाते. आंदोलन म्हणजे आपण म्हणतो ऋतुत्व म्हणजे ऋतुत्व बोलू शकतो. थांबा 2 मिनिटं. त्यामुळे सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियामुळे होणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता वृत्तवृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात दरम्यान बदलत जाते. त्यामुळे तापमान पट्टे व यावर अवलंबून असलेला दाबपट्टीचे स्थानात बदल होते व या बदल सर्वसाधारणपणे उत्तर ध्रुवात यालाच हवा दाब पट्ट्यांचे आंदोलन म्हणजे ओकेशनल ऑफ प्रेशर बेल्ट. बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या रिजन मध्ये म्हणजे पोलार रिजन मध्ये म्हणजे
ध्रुवीय भाग आहेत आपल्याला कमी दाबाचा पट्टा का बरं निर्माण झालेला दिसतो? कारण तिथे टेम्परेचर हा नेहमी कमी असतो, 0 डिग्रीपेक्षा कमी असतो आणि तिथे सूर्यप्रकाश हा पोहोचत नाही. परंतु कधी-कधी म्हणजे कधी-कधी पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरत असल्या कारणाने प्लस सूर्याभोवती फिरत गोल असल्या कारणाने कधी-कधी वर्षातून काही दिवस किंवा काही महिने आपण बघू शकतो. या ठिकाणी सूर्यकिरणे पोहोचत असतात. दक्षिण ध्रुवात पण आणि उत्तर ध्रुवात पण. आणि तेव्हा जेव्हा जो निर्माण होणारा पट्टा असतो, त्याला ओकेजनल प्रेशर बेल्ट असं म्हणतात. म्हणजेच हवा दाब पट्टीचा आंदोलन असं आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात झाली तुम्हाला प्रत्येकांना. So now we are looking at the major differences between the temperature zone and the pressure belt. So what is the temperature zone? So temperature zone are continuous म्हणजे ते सारखेच असतात आणि continuous म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज काय की they are spread from equator to the poles from torrid to frigid and the pressure belt are not continuous and the area of high and low pressure are formed in the different region in the form of or the from the equator to the poles. So basically what they are saying, so they are saying if we look at the temperature belt, so temperature belt बघा, temperature belt आपण जसं बघितलं की बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं इक्वेटर पासून जसं हळूहळू आपण वरती जाऊ म्हणजे पोलार रिजन्स कडे जाऊ किंवा इक्वेटर पासून आपण हळूहळू साऊथ पोल कडे जाऊ, तर साऊथ पोल कडे आपल्याला आढळून येईल की टेम्परेचर हा कंटिन्यूअस हाच ओके. सो आपण बघा आपण ऑलरेडी बोललो होतो की इक्वेटर पासून वरती जाताना म्हणजे हळूहळू पोलार रिजन्स कडे जाताना टेम्परेचर हा कमी होत जातो असं आपण बघतो. परंतु त्याच अनुसार जर आपण प्रेशर बेल्ट बघितला तर तो तसं आढळत होतं की नाही. तर प्रेशर बेल्ट बघा, प्रेशर भले आपण टेम्परेचर कमी होत जाताना प्रेशर बेल्ट आपल्याला वेगवेगळे आढळून येतात. बघा इक्वेटरला लो प्रेशर बेल्ट, मग पुन्हा एकदा मिड लॅटिट्यूडला हाय प्रेशर बेल्ट आणि सब पोलरला लो प्रेशर बेल्ट आणि इथे हाय प्रेशर बेल्ट. म्हणजे ते आपल्याला काय सांगतात, ते आपल्याला असं सांगतात ते की जर आपण इक्वेटर म्हणजे विषुववृत्तापासून वरती जाऊ, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे जाऊ, तर आपल्याला तापमान हे कमी जास्त होताना तापमान हे कमी होताना दिसते. परंतु त्याच अनुसार आपण जर कन्सिडर केलं तर दाबपट्टा, हवेचा दाबपट्टा हा कमी जास्त होतो. तो सलग असतो का? त्याचं उत्तर आहे नाही. त्यालाच त्यांनी म्हटलेलं कंटिन्यूअस अँड डिसकंटिन्युटी. ओके. तर याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की बघा तापमान पट्टा सलग असतो आणि हवा दाब पट्टा हा सलग नसतो. तर हे एक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार होतो की बघा कधी पण या ठिकाणी जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं, थांबा 2 मिनिटं मला सगळं क्लिअर करू द्या आणि तुम्ही या फिगर्स कडे बघा आणि फिगर्स कडे मला एक सांगा गोष्टी की कधी पण बघा हवा बघा, हवा कशी वाहते मी एक ॲडव्हान्स तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतोय. कधी पण बघा हे तर आपल्या सध्या पुस्तकात दिले नाही. फक्त एक ऑब्झर्वेशन म्हणून मी तुम्हाला सांगतोय. कधी पण बघा आपण इकडे बघतोय कमी दाबाचा पट्टा म्हणजे लोअर प्रेशर बेल्ट. नाऊ वी कॅन सी हिअर द हाय प्रेशर बेल्ट. अगेन वी कॅन सी हिअर द लोअर प्रेशर बेल्ट अँड अगेन वी कॅन सी हिअर द हाय प्रेशर बेल्ट. सो सी बघा एरोज कसे आहेत? हवेचे जे एरोज पूर्वीय वारे म्हणजे पूर्वेकडून येणारे वारे हे कोणाकडे येतात ते बरं? कमी प्रेशर बेल्ट कडे येतात ते. आणि पुन्हा एकदा जे दुसरे वारे ते कसे आहेत बरं? जे इथले ते पश्चिमी वारे ते कुठे जातात ते बरं? पुन्हा एकदा लोअर प्रेशर बेल्ट कडे जात आहेत. पुन्हा एकदा ध्रुवीय वारे बघा ते कोणाकडे येतात ते बरं? ते येतात ते कमी प्रेशर बेल्ट कडे. तर मला हेच बोलायचं होतं बेसिकली की ज्या ठिकाणी कमी दाबेचा पट्टा म्हणजे लोअर प्रेशर बेल्ट असतो त्या ठिकाणी हवा ही जास्तीत जास्त येत राहते. ओके. कारण ही कशी होते? ही हवा हलकी होते. ही हवा हलकी होऊन वरती जाते आणि मग हलकी झालेली हवा जी वरती जाते तिची जागा भरण्यासाठी जास्त दाबेचा पट्टे ते हवा येते. परंतु नंतर तीच हवा पुन्हा एकदा फिरून जी कमी तर जस्ट 2 मिनिटं. सर हां, बोला. बोला. मध्ये काहीतरी येत आहे. हां, ते झालं. क्लिअर झालं. दॅट इज क्लिअर. सो बघा, मला एक सांगा, आता इथं कमी दाबेच्या पट्ट्यात म्हणजे हवा ही हलकी झाली, हवा वरती होते आणि पुन्हा एकदा ती रोटेट होऊन
थंडी होते आणि पुन्हा एकदा ती आपल्याकडे फिरत फिरत राहते. तर अशा प्रकारे नाव वी कॅन सी, सो वी कॅन सी जो एअर फ्लो आहे हा कंटिन्यू चालत आहे. सो दिस इज द थिंग. हे मी तुम्हाला फक्त एक ऑब्झर्वेशन मध्ये आपण बघू शकतो. हे ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे कसं बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो की कमी दाबाचा पट्टा आहे, तिथून हवा ही येत आहे इकडे. ओके. पुन्हा एकदा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा जाते आणि पुन्हा एकदा कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाकडे हवा जाते. सो हे काय आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा कमी दाबाच्या पट्ट्याकडून सुद्धा इथे जी गरम झालेली हवा हलकी होऊन म्हणजे जड होऊन त्या ठिकाणी वळते. तर असं आपण बघू शकतो. म्हणजे त्यामुळे एअर फ्लो आहे आपल्या अर्थवर अशा प्रकारे म्हणजे अशाच रिजनमध्ये आपण बघू शकतो. म्हणजे असं तुम्ही समजू शकता, की बघा अशाच प्रकारे, की हा जो हा एअर फ्लो आहे, तो एअर फ्लो आपल्याला असा, असा, असा आपण बघू शकतो. ठीक आहे. Here is the thing. This is the thing that you have to ते तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. That is the only reason I told you about. सो बघा हे एक सांगितलेलं एक गोष्ट आणि नंतर आपण बघणार आहोत आयसोबार. आयसोबार छोटा परिणाम आपण बघूया. तर हवेच्या दाबाचे खालीलप्रमाणे प्रमाण. वाऱ्यांची निर्मिती, वादळ निर्माण होणार, आरोह पर्वताची निर्मिती होणे प्लस हवेच्या दाबाच्या श्वसन क्रियेवरही परिणाम होतो. So see, what is the thing? What is the thing आपण बघू शकतो. पुन्हा एकदा बघूया. So what is the effect of this? Effect we can see. Effect of the air pressure is the origins of wind. म्हणजे हवा निर्माण करणे म्हणजे जो आपण बघतो वारा वगैरे आपण बघतो, एक्सपिरियन्स करतो. आपल्याला जो फील होतो जास्त वारा, कमी दाबा हे कोणामुळे होतात? तर हाय प्रेशर बेल्ट, लोअर प्रेशर बेल्ट यांच्या कारणामुळे किंवा कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा यांच्या कारणामुळे निर्माण होतो. यांच्यामुळे हवा निर्माण होते. नंतर जनरेशन ऑफ स्टॉर्म्स म्हणजे वादळ आपण जे बोलतो, वादळाची निर्मिती यांच्यामुळे होते. प्लस कन्व्हेक्शन टाइप्स ऑफ रेन्स म्हणजे पावसाची निर्मिती आपण जे बोलतो, पावसाची निर्मिती सुद्धा म्हणजे आरोह पर्जन्याची निर्मिती म्हणजे पावसाची निर्मिती सुद्धा यांच्यामुळेच होते. नंतर एअर प्रेशर अफेक्टेड अवर ब्रीथिंग ऍक्टिव्हिटी टू. तर म्हणजे त्याच प्रेशरमध्ये आपल्याला कमी जास्त म्हणजे श्वसनावर सुद्धा परिणाम पडतो. त्यामुळेच बघा जसं आपण वरती जात जातो तसं आपल्याला श्वसन जड होत जातं. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन वगैरे लागतं. बघा जसं पृथ्वीच्या सरफेस पासून जर आपण वरती गेलो आकाशाकडे, ढगाकडे तसं हवा कमी होत जाते आणि आपल्याला ते प्रेशर आय मीन ते ऑक्सिजन मास्क वगैरे लावावा लागतो. बघा माउंट एव्हरेस्ट चढणारे लोक ऑक्सिजन कॅन वगैरे घेऊन जातात. तर ते एक रिझन असतो. कारण हवेचा दाब म्हणजे हवेचा प्रेशर दिस इज इम्पॉर्टंट फॉर अवर ब्रीथिंग ऍक्टिव्हिटी टू. ओके. आता आपण बघूया हे आपलं सगळं पॉइंट झाले. आता आपण बघूया समदाब रेषा. समदाब रेषा म्हणजे काय? तर समान हवेचा दाब असलेल्या ठिकाणी ज्या रेषेने नकाशा जोडले असतात त्यांना समदाब रेषा असे म्हणतात. सो व्हॉट इज द आयसोबार? आयसोबार. So isobars means the line that joining the place of equal pressure on the map. It is called isobar. So equal pressure means what? की जर समदाब पट्टेचा जर समदाब असा पट्टा असेल तर त्याला जोडणारा जो रिजन असतो त्याला आपण जस्ट होल्ड ऑन 2 मिनिटं. मला जस्ट मॅप बघायचा होता एक. हा आपण मॅप बघणार आहोत. ओके. सो आयसोबार लाईन्स आपण बेसिकली बघूया याच्यामध्ये की जो समान बघा द डिस्टन्स ऑफ द एनोड रेडियस ऑफ द व्हेरियस आयसोबार लाईन्स म्हणजे काय की जी लाईन एकाच ठिकाणच्या म्हणजे दोन ठिकाणाच्या समान प्रेशर आहे ते दाखवतो त्याला आपण काय म्हणतो आयसोबार म्हणजेच समदाब रेषा असं त्यांना म्हणतो. आता आपण एक छोटस हे एक बघून घेऊया. एक व्हॉट वी कॅन सी द नकाशा आपण बघून घेऊया. नकाशामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी टेम्परेचर्स वगैरे कसे काय त्या प्रकारे आपण बघू शकतो. हे बघा ऑब्झर्व द नेचर ऑफ द आयसोबार. ऑब्झर्व द मॅप and given the following and study the distributed air pressure. Consider the following point. तर आपण पुन्हा एकदा पॉइंट्स काय आहेत ते कन्सिडर करणार आहोत आणि त्या नकाशाकडे बघून आपण थोडा अभ्यास करणार आहोत नकाशाचा सुद्धा. सो लेट्स गो फॉर दॅट. तो बघा नकाशाशी मैत्री. तो बघा वरील नकाशे निरीक्षण करून त्याच्या कमी हवेच्या दाबाचे वितरण समजून घ्या आणि त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घ्या. समदाबाच्या रेषाचे स्वरूप. पण समदाबाच्या रेषाचे स्वरूप आपल्याला कुठे दिलेले आहेत का? तर हां. तर बघा या ठिकाणी जे लाईन्स दिसतात हे बघा.
हे जे आपल्याला लाईन दिसत आहेत, हे जे आपल्याला लाईन दिसतात आहे, तर हे लाईन्स कोणते आहेत बरं, कोण सांगू शकतं? हे आहेत समरेषा, समदाब रेषा म्हणजे आयसोबार लाईन्स आपण जे बोलू शकतो ते. दिस वी कॅन सी. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो की सेम सरळ 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 लाईन आहे. सरळ लाईन्स आहेत म्हणजे काय? इथे जो एअर प्रेशर आहे, इथल्या जो सरळ लाईन, त्या सरळ लाईनचा मिनिंग आहे, इथला जो एअर प्रेशर आहे म्हणजे हवेचं तापमान आहे, हवेचा दाब आहे, सॉरी हवेचा दाब आहे, हा समांतर आहे. समांतर आहे म्हणजे सगळीकडे सारखा आहे. ठीक आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला थोडे वेडवाकडं दिसतं, कारण इकडे 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 कोणता रिजन येतो बरं, आपण बघितलेला होता. इथं कमी दाबाचा पट्टा, पुन्हा एकदा असं वगैरे काही पट्टे इथे आढळल्या कारणाने इथे आपल्याला एअर फ्लोज या ठिकाणी वेगवेगळ्या अंगाचा दिसत असतो. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. हे आपण एक थोडासा नकाशा बघितला, की नकाशामध्ये फक्त आपल्याला एक रिजन दाखवलं, की वी कॅन सी दॅट द लाईन्स आर स्ट्रेट लाईन दॅट शोविंग दॅट इज आयसोबार लाईन दॅट इज शोविंग द एअर प्रेशर. ओके, नीट लक्षात द्या. दॅट शोविंग द एअर प्रेशर or region of the air pressure that is same. म्हणजे सेम बघा, समांतर लाईन का दाखवतात ते, कारण इकडे सगळीकडे एअर प्रेशर हा सेम आहे. जिथं जिथं प्रेशर एअर प्रेशर हा सेम आहे, तिथला तिथला प्रदेश जोडण्यासाठी ही लाईन आपण वापरतो. ठीक आहे. सो हिअर इज वी कॅन सी. सो नाव लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. आपल्याला काही नवीन पॉइंट दिलेले आहेत, त्या नवीन पॉइंट्स कडे आपण बघूया. Okay, so let's go. So if there is a low pressure at the this is the thing. So what is the equator? So see, air pressure is the measure in the unit of millibar. हे बघा, air pressure is the measure in the unit of millibar or millibar. For this the instrument is called barometer. म्हणजे बॅरोमीटर आपल्याला एअर प्रेशर म्हणजे हवेचं तापमान मोजण्यासाठी आपल्याला बॅरोमीटर यूज होतो. तर बघा, हे जे लिहिलेलं आहेत ना, 1023, 1019, बघा इथं आपल्याला दिसतं काही काही अंक आपल्याला इथं लिहिलेले आढळून येतात. तर बघा 1002, नंतर बघा 987, नंतर आपण बघू शकतो 1019, नंतर इथं बघू शकतो पुन्हा एकदा 1019. तर हे बेसिकली काय आहेत, तर हे आहेत एअर प्रेशर दॅट इज काउंटिंग बॅरोमीटर, आणि त्याचा बॅरोमीटर मध्ये काउंट होतं आणि त्याचा युनिट काय बरं, युनिट आहे मिली बार. सो द एअर प्रेशर इज कॉल्ड द अर्थ सरफेस इज मेजर्ड विथ दिस इन्स्ट्रुमेंट. तर बघा, एक आपण लेवलचं ते आपण एक बघितलेलं. अजून एक आपण पुढचा एक पॉइंट्स बघूया, लक्षात ठेवूया की all the things in and out of the in and on the earth stays earthbound because of the earth gravity. This included the air, which is the gaseous form. Due to the earth gravity, the air is polluted to the earth's surface. That's why the air pressure is maximum at sea level. Note that the air extracts pressure on everything and everyone, including us. It is believed that the weight of the air columns on any one pressure is headed amount 1000 kilogram. तर एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलं. ती गोष्ट काय ते आपण एकदा वाचून घेऊया. तर ओके, वाचून घेऊया. तर परत मी हे जरा नीट करतो. ओके, तर ती इंटरेस्टिंग गोष्ट काय त्यांनी काय सांगितली, जसं बघा ते काय म्हणतात ते, की बघा पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल हे सगळ्यांवरती काम करतं बरं. ते भले हवा असो, वायू असो का काही असो, त्या सगळ्यावरती काम करतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणात हवा पृष्ठभागाकडे ओढली जाते. दॅट वॉज सेइंग की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं जे काम आहे ते करतात. म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो, कारण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये आपण थोडा कमतरता तिकडे आपण बघू शकतो, थोडीशी जास्त नाही. ओके, थोडीशी. आणि वातावरणातील हवेचा दाब सर्वात जास्त असल्यामुळे आपल्यावरही हवेचा दाब कार्य करत असतो. आणि आपल्यावरती हवेचा दाब म्हणजे हवेचं वजन प्रत्येक माणसावर किती आहे, तर 1000 किलोग्राम. तर 1000 किलोग्राम आपल्या सगळ्यांवरती एअर प्रेशर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हेच द पॉइंट. याच्यात कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर यू कॅन आस्क. ओके,